हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे घरच्या घरी नानखटाई बनवण्याची रेसिपी। मी तुम्हाला दोन प्रकारे नानखटाई बेक करून दाखवणार आहे। तुम्ही एकदा नानखटाई घरी नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी बघा मी काय केले, एका बाउलमध्ये एक चाळणी ठेवली, त्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, पाव वाटी रवा घेतला, अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला, सोबतच मी अर्धा चमचा विलायची पूड घेणार आहे। या सर्व सुख्या पिठांना मी चाळून घेणार आहे। यामध्ये काही गडे असतील तर ते निघून जाते बघा। अशा प्रकारे मी त्याला चाळून घेणार आहे एका बाउलमध्ये। आता मी काय केलं, दुसऱ्या बाउलमध्ये अर्धी वाटी तूप घेतले आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी पिठी साखर टाकली आहे बघा। आणि त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। जोपर्यंत तुपाचा आणि साखरेचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे बघा। अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला मिक्स करत राहायचं आहे बघा। हळूहळू त्याचा कलर चेंज होत आहे बघा। आणि मी आपलं सारण साखरेचं आणि तुपात तयार झालं की नाही ते पाहण्यासाठी एका पाण्यामध्ये थोडंसं टाकून बघणार आहे। ते तरंगल्यानंतर समजायचं की आपलं तूप आणि साखर नानखटाईसाठी तयार झालं आहे। नंतर त्यामध्ये मी सुखे पीठ जे आपण चाळून घेतले होते मी ते टाकले आणि हलक्या हाताने चमच्या सहाय्याने त्याला मिक्स करणार आहे बघा। मला माझं पीठ जरा कोरडं वाटत आहे म्हणून मी त्यामध्ये 1 चमचा तूप आणखी टाकणार आहे बघा। आपल्याला यामध्ये पाण्याचा किंवा दुधाचा अजिबात वापर करायचा नाही आहे, फक्त तुपाचा वापर करायचा आहे बघा। मी अशा प्रकारे गोळे तयार करून घेतले। जेव्हा मी नानखटाई बनवणार तेव्हा मी एक एक गोळा घेऊन त्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून नानखटाई हातावर अशा पद्धतीने बनवून घेणार आहे बघा। छान अशी नानखटाई आपली तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने मी बाकीच्या नानखटाई पण तयार केल्या आहे। गार्निशिंगसाठी मी बदामचा वापर केला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। मी त्याचे 2 भाग केले, एक भाग मी आप्पे पात्रामध्ये अशा पद्धतीने बेक करून घेणार आहे। 20 मिनिटापर्यंत आपलं नानखटाई अशी बेक करायचे आहे। दुसऱ्या भागाला मी कढईमध्ये मीठ टाकून अशा पद्धतीने मी बेक करणार आहे बघा। याला पण 20 ते 30 मिनिटापर्यंत आपण बेक करून घ्यायचं। नानखटाई छान तयार होते बघा। मी तुम्हाला तोडून दाखवते, कलर पण चेंज झाला आहे आणि नानखटाई बघा आतून किती मस्त रवेदार झाली आहे, एकदम मस्त खुशखुशीत नानखटाई तयार होते। ही आपली आता कढईमधली नानखटाई आहे बघा। त्याला असं दाबून बघायचं वरून बघा, कडक झाली आहे। मग थोड्या वेळानं मी त्याला उतरून घेतले आणि थंड झाल्यानंतर आपली नानखटाई बिलकुल रेडी झाली आहे बघा। मी तुम्हाला फोडून दाखवते बघा। ही पण अशी खुसखुशीत एकदम रवेदार अशी नानखटाई तयार झालेली आहे। एकदा तुम्ही नानखटाई घरी नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। खमंग अशी नानखटाई आपली तयार झालेली आहे मस्तपैकी। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा नवनवीन रेसिपींसोबत। बाय बाय।